नमस्कार. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. धनंजय मुंडे तुला सोडणार नाही, तुझं सगळंच. पैठणमधून मनोज जरांगेचा इशारा. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव पुढे येत आहे. पण वाल्मिक कराडवरच खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याच वाल्मिक कराडवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंकडे लक्ष करायला सुरुवात केली आहे. त्यात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तू माझ्यावर 1000 केसेस कर, मी मागे हटणार नाही. माझ्या विरोधात शंड आणि गुंडाच्या टोळ्या उभ्या कर, तरी मी मागे हटत नाही. पण आता मी तुला सोडणार नाही, असा इशाराच दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेवर जोरदार हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरू केलं आहे. आता माझ्यावर केसेस सपाटा लावला आहे. धनंजय मुंडे यांचे गुंड धमकी देत आहे, असाही आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसी सासरा घेतोय. खून करणारा तुम्ही, पाप करणार आणि ओबीसी पांघरून घालणार, असा टोला जरांगेने धनंजय मुंडे यांना लागवला आहे. धनंजय मुंडे तुमचे पाय खोलात जात आहे. तुम्ही तुमच्या लाभार्थीची टोळीला सांगून आरोपीला साथ देत आहात. तुमच्या कुटुंबाला कोणी मारलं तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का, असाही सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला आहे. आता माझ्यावर केसेस सपाटा लावला आहे. माझ्यावर 1000 केसेस करा, मागे हटणार नाही. मी विरोधकांना शंड आणि गुंडाच्या टोळ्या उभ्या कर, मी मागे हटत नाही. आता मी तुला सोडणार नाही. बीडपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. धनंजय मुंडे आता 25 तारखेनंतर कायदेशीर भेटू, असा इशारा मनोज जरांगे यांनी केला आहे. असा इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेला दिला आहे. पुढील काय अपडेट आहे आपण ती लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.